नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माखणे. अनेकांच्या मागणीनंतर विचारणानंतर आजचा हा ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर काय करावं हा व्हिडिओ बनवत आहे. त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करा, जेणेकरून ही माहिती जनसामान्यांमध्ये आणि ज्याला खरंच गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचेल, किंवा उद्या कदाचित त्याला गरज निर्माण होईल त्यावेळेस त्याच्या हे आठवणीत राहिलेलं असेल की अशी काहीतरी माहिती आपण कुठेतरी ऐकलेली आहे. तर मित्रांनो, गेली 3-4 वर्ष कोरोनानंतर ऑनलाईन फ्रॉडनी प्रचंड मोठा धुमाकूळ घातलेला आहे. कुठे SMS द्वारे, कुठे लिंकद्वारे, कुठे .apk फाईलद्वारे, कुठे डायरेक्ट फोन करून मग तुमचा OTP घेऊन, तुमचा पासवर्ड घेऊन अशा अनेक प्रकारे ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत. तर हे ऑनलाईन फ्रॉड एकतर फार वेळानंतर लक्षात येतात की आपल्याबरोबर फ्रॉड झालाय. पण मग अशा वेळेस नक्की करायचं काय? तर काय करायचं ह्याची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे किंवा माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर जेव्हा आपल्याबरोबर फ्रॉड होतो तेव्हा आपली धांदल होते, आपण घाबरून जातो, आपलं खच्चीकरण होतं. आणि मग सध्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपण यूट्यूब, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांवरती जाऊन ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर काय करावं याचे व्हिडिओ बघतो. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यातला जो माहिती देणारा असतो त्याला तुम्ही कमेंट करता की माझ्याबाबत सुद्धा असं झालेलं आहे, तर प्लीज मला गाईड करा, मी काय करावं. इथे पण एक फ्रॉड होतो. ही कमेंट वाचण्यासाठी देखील AI च्या माध्यमातून फ्रॉडस्टर म्हणजे फसवणूक करणारे बरोबर तुमची कमेंट गेल्या गेल्या तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या कमेंटला रिप्लायमध्ये एक नवीन कमेंट येते. आपल्याला असं वाटतं की जो व्हिडिओ सांगतोय किंवा बोलतोय, जो माहिती देतोय त्यांनीच आपल्याला रिप्लाय केलेला आहे, पण तो रिप्लाय त्यांनी केलेला नसू शकतो. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही टेलिग्रामवरती या किंवा अजून तत्सम हे आहेत, काय म्हणतो आपण, सोशल मीडियाचे किंवा चॅटिंगचे मेसेजिंग ॲप्स आहेत, अशा ॲपवरती तुम्हाला यायला सांगितलं जातं. तिथं आल्यानंतर मग तुम्हाला नवीन लिंक शेअर केली जाते आणि मग तुम्हाला सांगितलं जातं की युटिलिटी चार्जेस तुम्हाला पहिल्यांदा भरावे लागतील किंवा अजून कसले चार्जेस भरायला लागतील. आणि मग ते चार्जेस पण तुम्ही भरता आणि परत तुम्हाला कळतं की तुम्ही परत एकदा फसलेला आहात. तर सगळ्यात पहिल्यांदा कुठलंही यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम वरती जर का तुम्ही ऑनलाईन फ्रॉड किंवा इतर कुठल्याही फ्रॉडबाबत काही माहिती ऐकलीत, तर तिथल्या केलेल्या कमेंटला, तुम्ही केलेल्या कमेंटला जर का रिप्लाय आला तर तो पहिला चेक करा की तो खरंच त्या व्यक्तीने दिलाय का. एक. दुसरी गोष्ट, आमच्यासारखे जे यूट्यूब, इंस्टाग्रामच्या माध्यमातून जी लोक बोलतायत यांचे देखील फेक अकाउंट उघडले गेलेले आहेत. तर ते नक्की अकाउंट खरे आहेत का खोटे आहेत का हे देखील तुम्ही तपासा, अन्यथा तुम्ही आगीतनं उठून परत फुफाट्यात पडाल. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर करायचं काय. एकतर ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर तुम्ही धांदून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, खच्ची होऊ नका. सगळ्यात पहिल्यांदा तर सरकारने आपल्याला एक हेल्पलाईन दिलेली आहे. त्या हेल्पलाईनचा नंबर आहे 1930 1930 1930. या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर फोन करून झालेल्या फ्रॉडची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गव्हर्नमेंटने एक वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईटचं नाव आहे www.cybercrime.gov.in. येथे जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची जी फ्रॉड झालेली कंप्लेंट आहे ती तिथे दाखल करू शकता. आता याच्यामध्ये होतं काय की तुम्ही 1930 फोन केल्यानंतर बऱ्याच वेळा ती सुरुवातीला माहिती घेतात, अनेक वेळा ते रेकॉर्डिंग वाजवलं जातं आणि शेवटी परत तुम्हाला एक मोठाच्या मोठा अर्ज भरायचा असतो. तर असा अर्ज देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवरती जे गुगल ब्राउझर आहे त्यातनं भरू नका, कारण ते सुद्धा हॅक होऊ शकतं. तुमच्या डेस्कटॉपवरती, लॅपटॉपवरती जाऊनच वेब ब्राउझरमधनं ती जी सगळी पूर्ण माहिती आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, पत्ता, झालेला फ्रॉड, कुठल्या अकाउंटमधनं, बँक अकाउंटमधनं पैसे गेलेले आहेत, त्याचा IFSC, बँक अकाउंट नंबर, सगळे डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात.
तर ते मोबाईलच्या गुगल ब्राउझरवरनं न भरता डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या वेब ब्राउझरमधनंच ही माहिती तुम्हाला भरायची आहे. ही सगळ्यात महत्वाची पहिली काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मग ही तुम्ही जेव्हा माहिती भरली जाते, ही माहिती भरल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला एक मेसेज येतो आणि तो मेसेज असा असतो की स्टेटस असतं त्याच्यामध्ये की पेंडिंग पेंडिंग पेंडिंग, म्हणजे तुमची कंप्लेंट घेतली आहे का नाही घेतली हे तुम्हाला कळत नाही. पण मित्रांनो, जरी तुमचं स्टेटस पेंडिंग असलं तरी देखील तुमची कंप्लेंट गव्हर्नमेंटकडे रजिस्टर झालेली असती. ती कंप्लेंट तुमच्या पत्त्याच्या जवळचं जे पोलीस स्टेशन असतं त्याला फॉरवर्ड केलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या ज्या अकाउंटमधनं फ्रॉडेस्टरच्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत ते अकाउंट फ्रीज केलं जातं. आता तो भाग वेगळा की त्या अकाउंटमधनं परत जर का नवीन अकाउंटमध्ये पैसे गेले असेल तर ते अकाउंट फ्रीज होत नाही. पण तुम्ही जर का ही प्रक्रिया फ्रॉड झाल्याच्या विदिन एक 10 मिनिट्स 15 मिनिट मध्ये केली तर त्या फ्रॉडेस्टरचं अकाउंट फ्रीज केलं जातं. आता ह्याच्यानंतर काय करायचंय, तर ह्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मेसेज येतो की तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जिथं तुमची कंप्लेंट पाठवलेली आहे तिथे जाऊन भेटा. अनेक वेळा अनेक नागरिक भेटत नाहीत, काय होत नाही, पैसे परत मिळत नाहीत, माझ्या बाबतीत पण असंच झालंय, काय नाही, पोलीस किंमत देत नाहीत वगैरे वगैरे गोष्टींमुळे जात नाहीत. पण तुम्ही तिथं जायला पाहिजे, कारण तुम्ही जर का तिथे गेला नाहीत तर तुमची कंप्लेंट पुढच्या 15 दिवसामध्ये क्लोज केली जाते. आणि तुम्ही गेलात तर काय होतं हे पण सांगतो. तुम्ही गेलात तर तुमची परत एकदा माहिती घेतली जाते. ते अकाउंट जे फ्रॉडेस्टर वापरतोय ते कुठं आहे, कुठली बँक आहे, कुठल्या शहरात आहे, गावात आहे, सगळं शोधलं जातं. त्यांना पत्र पाठवलं जातं, ते अकाउंट फ्रीजच ठेवायला सांगितलं जातं. त्यामुळं नजीकच्या पोलीस स्टेशनला तुम्ही जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढे ते पोलीस जेव्हा त्या बँकेला सांगतात फ्रॉडेस्टरच्या की अशा या अकाउंटमध्ये फ्रॉडचे पैसे आलेले आहेत, तर त्या बँकेला ती अमाऊंट होल्डवरती ठेवायला सांगतात. होल्डवरती ठेवणं म्हणजे ती अमाऊंट बँक कोणालाही देऊ शकत नाही विदाऊट ऑर्डर ऑफ कोर्ट और पोलीस. त्याच्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे पैसे जे असतात की जे होल्डवरती ठेवलेले आहेत, तर ते पैसे तुम्हाला कसे परत मिळतात, तर यासाठी मात्र तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं. त्याला प्रॉपर्टी रिटर्नची केस म्हटली जाते. सायबर सेलचं इन्व्हेस्टिगेशन, FIR आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी जो काही तपास केलेला असतो असा तपास तुम्हाला कोर्टासमोर सगळा ठेवावा लागतो आणि मग कोर्ट ती जी कोण बँक असेल कन्सर्न बँक त्या बँकेला ऑर्डर काढते की तुम्ही यांचे पैसे रिलीज करा. पण हे तुम्ही लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही एकटे फसलेले नसता, तुमच्यासारखे अनेक जण फसलेले असतात. ते देखील सायबर कंप्लेंट केलेली असते, त्यांचं देखील प्रॉपर्टी रिटर्नचं मॅटर कोर्टात गेलेलं असतं आणि हे अख्ख्या भारतभरात नव्हतं असतं. तुमच्या आधी जर का कोणी ऑर्डर मिळवली आणि समजा एखाद्या फ्रॉडेस्टरच्या अकाउंटमध्ये 5 लाख आहेत, तुमची अमाऊंट आहे 1 लाख, बरोबर, आणि फ्रॉडेस्टरच्या अकाउंटला आहेत 5 लाख आणि फ्रॉड झालेल्या 10 व्यक्तींनी प्रॉपर्टी रिटर्नचा मॅटर दाखल केलेला आहे आणि तुमच्या आधी त्यांना ऑर्डर मिळाली तर त्याच्या अकाउंटमधले 5 लाख संपून जातील आणि तुम्हाला ऑर्डर मिळून देखील तुमचे 1 लाख परत मिळणार नाहीत. त्यामुळं फ्रॉड झाल्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये कंप्लेंट, वेबसाईटवरती जाऊन अर्ज भरणे, नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन भेटणे, पोलीस इन्स्पेक्टर, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बरोबर सतत संपर्कात राहणे, अकाउंट होल्डवरती ठेवण्यासाठी अर्ज करणे आणि प्रॉपर्टी रिटर्नसाठी कोर्टामध्ये जाऊन ॲप्लिकेशन करून आपले पैसे परत मिळवणे. आता याच्यामध्ये अनेक वेळा होतं काय की आम्हाला जे ऐकायला येतंय किंवा तक्रारी येत आहेत, लोकांची गाऱ्हाणी आम्ही ऐकतो की आता हा जो सगळा विषय आहे की याच्यामध्ये जो IO असतो किंवा पोलीस असतो त्याला वरची कमाई काही नसते. त्यामुळे हे भरपूर वेळा याच्यामध्ये निग्लेक्ट करतात, अवॉइड करतात, लिथार्जिकपणा करतात, आळस करतात, तुम्हाला टाळतात. कारण आपल्या इथे भारतात माहिती आहे तुम्हाला की पोलीस यंत्रणा कशी चालते, तर ते लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय चालत नाही. मग अशा वेळेस देखील तुम्ही त्या IOचा, इन्स्पेक्टरचा, कॉन्स्टेबलचा जो वरिष्ठ असेल त्या वरिष्ठाकडे तक्रार करू शकता
तसंच न्यायालयामध्ये देखील तुम्ही तक्रार करू शकता 156 खाली. आणि RBIचं ओंडुस्मन नावाचं एक प्रकार असतो की जिथे बँक तुम्हाला सहाय्य करत नाहीये, अशा ठिकाणी बँकेची देखील तुम्ही तक्रार करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुमच्या बाबत देखील जर का ऑनलाईन फ्रॉड झाला असेल किंवा तुमच्या ओळखीपाळखीमध्ये कोणाचा झाला असेल तर त्यांना ही माहिती द्या आणि तुम्ही देखील ही माहिती लक्षात ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला याची गरज लागू शकते. धन्यवाद.